हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि जसे की हा तुम्ही रेडीमेड नेक बघू शकता की एकदम छोटासा गळा आहे. तर काही साडीवरचे जे गळे येतात आपले रेडीमेड नेक जे येतात एकदम छोटेसे असतात. तर त्याला डिझाईन काय करायची आपल्याला एकदम सुचत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बॅक नेकची डिझाईन जी आहे एकदम सुंदर अशी बनवणार आहोत, तेही डीप नेकमध्ये. तो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती आपलं जे काही मेजरमेंट आहे पहिल्यांदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता या ब्लाऊजसाठी जे शोल्डर आहे मी 5 इंच घेतलं होतं. गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गळा उंचीचं माप इथं टाकायचं आहे. आता जी आपली गळा उंची आहे तर मी ती घेतलेली आहे 10.5 इंचावरती. तुम्ही तुमची जितकी लेंथ आहे गळ्याची तितकी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्क्वेअर आकार दिलेला आहे आणि आपल्याला या पद्धतीने जो आहे पेपरवरती पहिल्यांदा आकार जो आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता जो शेप आहे तो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण पेपरवरती पहिल्यांदा शेप द्यायचा आहे. तर हा जो बॅकनेक आहे तर तो 2 पीसमध्ये आपला कट होतो. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पेपरवरतीच हे कटिंग जे आहे तर ते करून घ्यावं लागतं. जर तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती केला तर उंची जी आहे बॅकनेकची तर ती कमी पडू शकते. आता हे 2 पीसमध्ये आपला जो पार्ट आहे आपण कट केलेला आहे. आता त्यानंतर अस्तरवरती हे जे सगळे पार्ट आहेत आपण ठेवून घ्यायचे आहेत. आता एक जो आपला पार्ट आहे तर तो पॅक बाजूला ठेवायचा आहे. जो बॉटमचा पार्ट आहे तर तो पॅक बाजूला ठेवायचा आहे. दुसरा पार्ट आपण अशा पद्धतीने इथं ॲडजस्ट करणार आहोत. आता हा पहिल्यांदा आपण आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिथं जॉईंटची बाजू येणार आहे तिथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे या साईडला जो आहे आपला जॉईंट येणार आहे वरचा पार्ट, तर त्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे. तर या साईडला बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता हा पार्ट आपण पहिल्यांदा अस्तरवरती कट करायचा. आता हा एक पार्ट आपण कट करून घेतला. त्यानंतर पेपरचा दुसरा जो पार्ट आहे व्यवस्थित असा ॲडजस्ट करून तोही आपण हा कटिंग करून घ्यायचा आहे आणि तो फक्त आपल्याला बॉटमच्या साईडला वाढवून घ्यायचा आहे अर्धा इंच. आता हा आपण फक्त बॉटमच्या साईडला अर्धा इंच क्रॉसमध्ये वाढवून घेतलेला आहे. पूर्ण शोल्डरपर्यंत आपल्याला वाढवायचा नाही. आता हे असे दोन जे पार्ट आहेत आपले अस्तरचे आपण कट करून घेतलेले आहेत. आता मेन कापडावरती आपल्याला सगळ्यात आधी आपला जो बॉटमचा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. जिथं आपलं फक्त वर्कवाली बाजू आहे तर तिथं तो पार्ट जो आहे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जी आपली प्लेन बाजू आहे, प्लेन बाजूवरती आपला पूर्ण तो पार्ट जो आहे वरचा तर तो काढून घ्यायचा आहे. तर हा पार्ट आपल्याला पूर्ण प्लेन बाजू घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा वर्क जे आहे तर ते घ्यायचं नाही. आता हे जे दोन पार्ट आहेत आपल्याला एकमेकांना हे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे चारी बाजूने आपण याला टिपा पहिल्यांदा मारून घेणार आहोत आणि त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण याला गळ्याच्या साईडला जे आहेत पायपिंग जे आहे तर ती लावून घेणार आहोत. तर या ब्लाऊजला जे आहे सिल्वर कलरचं वर्क होतं, सो सिल्वर कलरची जी पायपिंग आहे तर मी ते घेतलेली आहे. तर पायपिंग लावताना कधीही रेडीमेड पायपिंग लावण्यापेक्षा अवेलेबल असतात कापड. आता भरपूर पायपिंगचे जे कापड आहेत प्रत्येक शेडमध्ये जे कापड आहेत आपल्याला भेटतात, तर ते कापड तुम्ही इथं घेऊ शकता. तर तसंच मी तर सिल्वर कलरचं जे कापड होतं फक्त पायपिंगसाठी मी ते घेतलं होतं. आणि या कापडाचे आपल्याला जे आहेत तर ते 1.5 इंचाच्या पट्ट्या इथं कट करायचे आहेत पायपिंगसाठी. आणि गळ्याच्या साईडला ही जी पायपिंग आहे तर ते आपण लावून घ्यायची आहे.
तर तशी दुसरी ही पायपिंग जी आहे मी लावून घेतलेली आहे, म्हणजे दुसऱ्या साईडला ही पायपिंग जी आहे मी लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला बॉटमचा जो पार्ट आहे तर तो इथं रेडी करून घ्यायचा आहे. आता बॉटमचा पार्ट रेडी करताना आपल्याला काय करायचं बघा, मेन कापडावरती जे अस्तर आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि सरळ बाजूवरती हे अस्तर आपल्याला ठेवून त्याच्यावरती आपल्याला टिप घेऊन छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे आपल्याला आतल्या साईडला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप देऊन मग चारी बाजूने आपण याला स्टिच करणार आहोत. आता जसे आपण नेहमी बॅक टक्स देतो तसे पहिल्यांदा आपल्याला इथं टक्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता हा पार्ट जोडताना आपल्याला पूर्ण उंची ब्लाऊजची किती आहे तर ती मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग हा जो पार्ट आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडची पूर्ण उंची मोजूनच मग आपला हा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसराही पार्ट जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर कमरपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. कमरपट्टी लावल्यानंतर आपण इथं सिल्वर कलरची जी नॉट आहे तर ती लावून ब्लाऊज जो आहे फिनिशिंगचा इथं आपण तयार केलेला आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.